सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। कोट्यावधींची फसवणूक सायबर गुन्ह्यातील आरोपी पुष्कर चंद्रकांत पाखले याला चाळीसगाव शहरातून अटक। सायबर गुन्हेगारी विरुद्ध कठोर कारवाई करत चाळीसगाव शहरातून सायबर फसवणुकी प्रकरणी वॉन्टेड असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। दिल्ली येथील सायबर पोलीस स्टेशन दक्षिण इथं गुन्हा नंबर क्रमांक 0015/2025 कलम 318 4 319 2 61 235 सह 66C66D माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी पुष्कर चंद्रकांत पाखले राहणार करगाव रोड चाळीसगाव जिल्हा जळगाव याला अटक करण्यात आली आहे। सदर आरोपीने सायबर फसवणूक करून आर्थिक नुकसान घडवून आणल्याच्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिल्ली पोलिसांचं पथक चाळीसगावमध्ये दाखल झाले होते। चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने आवश्यक तपास करून आरोपीला अटक करण्यात आली। याच आरोपी पुष्कर चंद्रकांत पाखले यानं कोरोना काळामध्ये बनावट रेमडेसिविर इंजेक्शन तयार करून लाखो लोकांना विकलं होतं आणि कोरोना रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार देखील केला होता। सदर गुन्हेगार हा सराईत असून चाळीसगाव शहरातील चंद्रकांत पुंजू पाखले या प्रसिद्ध व्यापाऱ्याचा हा मुलगा असून एकेकाळी व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या या व्यापाऱ्याच्या मुलानं मात्र चाळीसगावच्या नावाला काळीमा फासण्याचं काम केलंय। कोट्यावधींची फसवणूक करून हा फरार आरोपी चाळीसगाव शहरात कसा आला, कोणाकडे आश्रयाला होता, त्याचे सहकारी कोण याची देखील कसून चौकशी होणार असल्याचं दिल्ली पोलीस सूत्रांनी सांगितले असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपी पुष्कर चंद्रकांत पाखले याला दिल्ली इथं हलवण्यात आलंय। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।